भारत पाकिस्तान युद्ध जोरदार सुरू झालंय। पाहूया त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान मोदींची तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक। लष्कर प्रमुख, हवाई दल प्रमुख, नौदल प्रमुखांसोबत बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील बैठकीला उपस्थित। 7 मेच्या ऑपरेशन सिंधूरमध्ये 5 मोठे दहशतवादी ठार। युसुफ अझहर, अबू जुंदालसह मुदस्सर खान, हाफिज जमीलचा एअर स्ट्राईकमध्ये ठार। ऑपरेशन सिंधूरमध्ये लष्कर ए तैयबाचा कमांडर अबू जुंदाल देखील ठार। मृत्यूनंतर अबू जुंदालला पाकिस्तानकडून गार्ड ऑफ ऑनर। पाकिस्तानचे 8 एअरबेस लष्करी तळ भारतीय लष्कराच्या हल्ल्यानं हादरले। रहीम यार खान, रफिकी, मुरीद, त्याचबरोबर चकलाला, सुक्कर, चनिया, सरगोदा एअरबेस उद्ध्वस्त। पाकिस्तानमधील रहीम यार खान एअरबेस उडवल्याचा व्हिडिओ देखील समोर। रहीम यार खान एअरबेस धावपट्टी उद्ध्वस्त। पाकिस्तानकडून काल रात्री भारतातील 26 ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न। एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील ठिकाणांवर हल्ला केल्याची सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती। काल रात्री नापाक हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून खोटा दावा करत चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न। अहमदपूर इथल्या S-400 प्रणाली, सुरतगड हवाई तळ, ब्रह्मोस बेस आणि चंदीगडमधील तोफखाना नष्ट केल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता। हा दावा भारतानं फेटाळला। जाणीवपूर्वक सैन्य दलांचे तळ लक्ष्य करून पाकिस्ताननं हल्ला केल्याची सरकारची माहिती। तर श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूरच्या हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये थोड्या प्रमाणात नुकसान झाल्याची सरकारची माहिती। भारताच्या 4 शहरांना फतेह मिसाईलनं टार्गेट करण्याचा डाव उधळला। जम्मू, पठाणकोट, श्रीनगर, उधमपूर एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न फसला। पाकिस्ताननं डागलेली फतेह मिसाईल भारताकडून नाकाम। पाकिस्ताननं पंजाब एअरबेस उडवण्याचा प्रयत्न केला। रात्री 1:40 एअरबेसवर मिसाईल डागण्याचा प्रयत्न करण्यात आला। पंजाब सरकारकडून अमृतसर भागामध्ये पाहणी दौरा सुरू। मुख्यमंत्री भगवंत मान सातत्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या संपर्कात। पंजाबचे मंत्री कुलदीप धालीवाल यांची माहिती। पाकिस्ताननं अमृतसर आणि देशावर हल्ले करणं थांबवावं, अन्यथा सोडणार नाही। अमृतसरचे खासदार गुरजीत हौजला यांचा इशारा। पाकिस्तानच्या जैकोबाबादमधील एअरबेस देखील भारताच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त। जैकोबाबाद मधील शहाबाज एअरबेस भारताच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त। सरगोदा एअरबेसवरील भारताच्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर। सरगोदा एअरबेसवर भारताचा ड्रोननं हल्ला। पाकिस्तानच्या फतेह 2 क्षेपणास्त्राचे अवशेष सापडल्याची माहिती। सिरसाच्या सब्जी मंडी परिसरामध्ये मिसाईलचे अवशेष सापडले। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं हल्ला हाणून पाडला। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर। भारतीय लष्कराकडून अधिकृत व्हिडिओ देखील जारी। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत नेपाळ सीमेवर सतर्कता। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची पूर्णियामध्ये सीमांचल सतर्कतेबाबत सुरक्षा आढावा बैठक। शहीद जवान मुरली नाईक यांच्यावर आंध्र प्रदेशच्या कल्ली तांडा इथं उद्या अंत्यसंस्कार होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुरली नाईकांच्या पालकांचा सांत्वन। अंत्यसंस्काराला उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मंत्री, राज्यमंत्री, व्हीआयपी उपस्थित राहणार। राजस्थानच्या झुंझुनूतील मेहरादासी गावचे पुत्र जवान सुरेंद्र कुमार मोगा यांना वीरमरण। उधमपूरचं कर्तव्य बजावताना सुरेंद्र कुमार मोगा शहीद। बलोच आर्मीकडून पाकमध्ये 39 ठिकाणी हल्ल्यामध्ये 22 पाक सैनिकांचा खात्मा। बलोच आर्मीचा दावा। राजस्थानच्या भागू गावाजवळ सकाळी मोठा स्फोटामुळे 10 फूट रुंद आणि 2 फूट खोल खड्डा पडला। एकाच वेळी 3 स्फोट झाल्याची नागरिकांची माहिती। भारतीय वायुदलानं गुजरातमध्ये एकूण 6 ड्रोन पाडले। नलियामध्ये 4 तर भुजमध्ये 2 ड्रोन पाडले। पाकिस्तानचा ड्रोन हल्ला भारताकडून निष्फळ। पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये भारताकडून मोठा हल्ला। सियालकोटच्या लुनीमध्ये दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड बीएसएफनं उडवले।
उरीतील लष्करी तळाजवळ स्फोट झाल्याची माहिती. उरीमधील पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर. जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये घर आणि मालमत्तांचं मोठं नुकसान. पाकिस्तानी गोळीबारात नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आलं. श्रीनगरमध्ये मोठ्या स्फोटांमुळे क्षेपणास्त्रासारखी वस्तू कोसळली. श्रीनगरच्या दल सरोवरामध्ये क्षेपणास्त्रासारखी वस्तू कोसळून आढळली. जम्मूमधील आपशंभू मंदिराला पाकिस्तानकडून लक्ष्य करण्याचा प्रयत्न. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ क्षेपणास्त्र पडल्याच्या माहिती. तर भारतीय लष्करानं हल्ला हाणून पाडला. मंदिराचं कोणतंही नुकसान नाही. जैसलमेरमध्ये कर्फ्यू लागू. जैसलमेर आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज. राजस्थानच्या बाडमेरमध्ये पहाटे 5:15 वाजता पुन्हा एकदा स्फोट. सैन्यानं आकाशामध्ये एकामागून एक ड्रोन पाडले. राजस्थानच्या लखुवालीजवळ एका गावामधील शेतामध्ये क्षेपणास्त्राचे तुकडे पडले. भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा कट उधळून लावला. राजस्थानातील जैसलमेरमध्ये काल रात्री पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला. भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन हवेमध्येच नष्ट केले. हरियाणातील सिरसामध्ये रात्रीच्या सुमारास स्फोटानंतर सिरसामधील लाईट बंद करण्यात आली. अनेक भागामध्ये पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले. हरियाणाच्या सिरसामध्ये अनेक भागामध्ये पाकिस्तानी क्षेपणास्त्राचे तुकडे सापडल्याचं समोर. सिरसा इथल्या सरस्वती कॉलनीजवळील शेतामध्ये क्षेपणास्त्राचा एक नष्ट झालेला तुकडाही सापडला. अमृतसरमध्ये बीएसएफनं पाकिस्तानचा ड्रोन पाडला. मुगलानी कोट गावातील शेतामधून ड्रोनचे अवशेष आढळून आले. उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भुजमध्ये हल्ले करण्यात आले. हवाई दलाच्या अवंतीपूर, श्रीनगर आणि उधमपूरमधील हॉस्पिटल आणि शाळांवर पाकनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरकारची माहिती. पाकिस्तानमध्ये राजस्थान इथं डागलेलं मिसाईल फुटलंच नाही. पाकिस्तानचा फुसका मिसाईल पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये राजौरीच्या अतिरिक्त उपजिल्हाधिकाऱ्यांचा मृत्यू. राजकुमार थापा राजौरीमध्ये शासकीय निवासस्थानी थांबले होते. पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये थापा यांचा मृत्यू. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्युत्तर. भारतीय लष्कराकडून अधिकृत व्हिडिओ देखील जारी. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा शहबाज शरीफ यांना सल्ला. भारतासोबतचा तणाव पाकिस्ताननं कमी करावा. आक्रमकता ही पाकिस्तानच्या हिताची नाही. नवाज शरीफ यांचं वक्तव्य. पाकिस्तान संसदेमध्ये खासदारानं पंतप्रधान शहबाज शरीफला झापलं. खासदार शाहिद अहमदकडून शहबाज शरीफची गिधाडाशी तुलना. शहबाज शरीफ मोदींचं नाव घ्यायलाही घाबरतो. शाहिद अहमदचं वक्तव्य. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर IMF कडून पाकिस्तानला $1 अब्ज. पाकिस्तानच्या बेलआउट पॅकेजला IMF कडून मंजुरी. पाकला 8,500 कोटी रुपये मिळणार. भारताचा पाकला पैसे देण्याला विरोध. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मदतीच्या पैशाचा वापर दहशतवादासाठी करतोय. भारताचा आरोप. IMFच्या मतदानासाठीही भारत अनुपस्थित राहिला. जम्मू काश्मीरच्या रहिवासी भागामध्ये पाकिस्तानकडून हल्ला. पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. काश्मीरमधील श्रीनगर भागामध्ये स्फोटाचं दृश्य समोर. तर जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर इथं पाकिस्तानचं क्षेपणास्त्र कोसळलं. सीमावर्ती भागामध्ये लष्कराकडून अतिरिक्त सैन्य तैनात. देशभरामध्ये 14 पायदळ बटालियन सक्रिय करण्याची घोषणा. विविध ठिकाणी अधिक बटालियन पाठवण्यात येणार. जालंधरच्या कांगनीवाल गावामध्ये स्फोटानंतर पाकिस्तानी ड्रोनचे काही भाग सापडले. पाकिस्तानचा S-400ची बॅटरी नष्ट केल्याचा दावा खोटा. भारतीय हवाई दलाची अधिकृत माहिती. भारतीय सेना आणि प्रशासनाच्या मदतीसाठी लोकांची गर्दी. भारतीय संरक्षणासाठी चंदीगड प्रशासनाचं आवाहन. पाकविरोधात मदत करण्यासाठी भारतीयांची गर्दी उसळली.
देशातील 32 विमानतळांवरील उड्डाणं तात्पुरती स्थगित, 14 मे पर्यंत उड्डाणं स्थगित करण्यात आल्याची माहिती. भारतामधील 24 एअरपोर्ट 15 मे पर्यंत बंद राहणार. 10 मे पर्यंतची मुदत आता 15 मे पर्यंत वाढवण्यात आली. पश्चिम आणि उत्तर भारतामधील जैसलमेर, जयपूर, जोधपूर, बिकानेर, पठाणकोट, जम्मू, भुज अनेक एअरपोर्ट बंद राहणार. पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद. पाकिस्तानमधील सर्वच विमानतळ सर्व प्रकारच्या उड्डाणासाठी बंद. पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाकडून पुन्हा एकदा देशभरामध्ये हवाई आणीबाणी लागू. चिनाब नदीवरील सलाल धरणामधून पाणी सोडलं. रियासीच्या सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले. भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीनंतर जम्मूमधील पर्यटन थांबलं. दल लेक परिसर आणि शहर निर्मनुष्य. पंजाबच्या बर्नालामध्ये सकाळी मॉकड्रिल. एअरफोर्स स्टेशनमध्ये मॉकड्रिल करण्यात आलं. राज्य सरकारकडून मच्छीमारांसाठी सुरक्षा निर्देश जारी. मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना. भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक. एलओसीवर पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणामध्ये गोळीबार. पाकिस्तानकडून आर्टिलरी फायरिंगचा वापर. नागरी सुरक्षेबाबत तयारी करण्यासंदर्भात केंद्राचं सर्वच राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र. गरज पडल्यास आपत्कालीन अधिकार वापरून आपत्कालीन सामग्री खरेदी करण्याच्या पत्राद्वारे सूचना. दिल्लीतील एम्स रुग्णालयामधील डॉक्टरसह कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द. पाकिस्तान भारत तणावासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश. नागपूर एम्समधील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द. आवश्यक औषधोपचार, ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा सुनिश्चित करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू. भारत, पाकिस्तान, नेपाळमधील चीनी दूतावासांनी सावधगिरी बाळगावी. चीनकडून चीनी नागरिकांसाठी सूचना. दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रवास करताना सावधगिरी बाळगा. चीनी प्रशासनाचे आणि सरकारचे आदेश. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये सायरन वाजले. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राजुरीमधील शाळेवर पाकिस्तानकडून गोळीबार. पाकच्या गोळीबारामध्ये शाळेचं नुकसान. शाळेतील खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या. राजुरीमधील गावांमध्ये तणावपूर्ण शांतता. तोफगोळे नागरी वस्त्यांवर पडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राजुरीतील दुकानं, सर्व बाजारपेठा ठप्प. श्रीनगर, राजौरी आणि उरी भागामध्ये घरांचं मोठं नुकसान. पाकिस्ताननं हल्ला केल्यानं खासगी मालमत्तांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. राजौरीच्या आर्मी कॅम्प परिसरामध्ये पाकचे ड्रोन हल्ले. पाकच्या ड्रोन हल्ल्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामध्ये राजुरीमधील घरांचं मात्र मोठं नुकसान. पाकिस्तानच्या जेकोबाबादमधील एअरबेसवर हल्ला. पाकिस्तानी एअरफोर्सच्या एटीसी कंट्रोल रूमवर हल्ला तर एटीसी टॉवरवर हल्ला झाल्याचे दृश्य समोर.